नमस्कार शेतकरी मित्रांनो. पुढील 5 दिवसाचा ते 4 दिवसाचा हवामानाचा अंदाज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सध्या खूप जिल्ह्यामध्ये पेरणीयोग्य जी पिकं झालेली आहेत त्या पिकांना पावसाची सध्या गरज आहे. परंतु सध्या जो पाऊस पडतो आहे तो पाऊस म्हणावा तसा पडत नाही आहे. थोडासा पडतो तेवढाच पिकापुरता, परंतु मोठ्या पावसाची प्रतीक्षा अजूनही खूप जिल्ह्यामध्ये सध्या शेतकऱ्यांना आहे. तर पाहूयात की नेमकं 28, 29, 30, 1 आणि 2 हे 4 ते 5 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पाऊस कुठे कुठे पडू शकतो व कसा पडू शकतो. तर 28 तारखेची जर परिस्थिती आपण पाहिली तर एक चांगलं वातावरण 28 तारखेला होणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि चांगला पाऊस हा 28 तारखेला खूप जिल्ह्यामध्ये बरसणार आहे. त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. जो हिरवा कलर दाखवला जातो आहे तो चांगल्या पावसाचा आहे. जो निळा कलर दिसतो आहे तो मध्यम ते हलक्या पावसाचा आहे. त्यामुळं सोलापूर, बार्शी, लातूर, बीड, परभणी, उदगीर, नांदेड, परभणी, वाशिम या ठिकाणी चांगला पाऊस आहे. त्याचबरोबर बीडलाही चांगल्या पावसाची शक्यता 28 तारखेला आहे. हलका ते मध्यम पावसाची जर परिस्थिती पाहिली तर यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, गडचिरोली, त्याच्यानंतर अमरावती, अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखवला जातो. अहिल्यानगर, बारामती, सातारा, पुणे, अकोले, नाशिक, मालेगाव, नंदुरबार या ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता. तर जळगावलाही चांगल्या पावसाची शक्यता 28 तारखेला दाखवली गेलेली आहे. त्याच्यानंतर 29 तारखेची जर परिस्थिती पाहिली पाहू शकता 29 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये सूर्यप्रकाशित राहील, परंतु दुपारनंतर पुन्हा वातावरणात मोठा बदल दाखवला गेला आहे. संपूर्ण कोकणपट्टी, जळगाव, त्याच्यानंतर नांदेड, इकडे चंद्रपूर, नागपूर, अमरावती या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्याच्यानंतर मराठवाड्याची परिस्थिती जर पाहिली तर परभणी, नांदेड, लातूर, बीड हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर दिसू लागलेली आहे. त्यामुळं जास्त काही वातावरण 29 तारखेला पावसाचं दिसत नाही आहे. परंतु संध्याकाळी परत एकदा वातावरणात मोठा बदल 29 तारखेला शेतकऱ्यांना दिसतो आहे. त्याच्यानंतर जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड, अमरावती, नागपूर विदर्भामध्ये मोठ्या पावसाची शक्यता उद्या आहे. 29 तारखेला संध्याकाळी नागपूर, भंडारा या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता विदर्भामध्ये 29 तारखेला दाखवली गेली. 30 तारखेची जर परिस्थिती जर पाहिली तर 30 तारखेला शेतकरी मित्रांनो एक मोठं पावसाचं क्षेत्र हे अकोला, अमरावती या ठिकाणी दाखवले गेले. त्याच्यानंतर नागपूर, हिंगणघाट, यवतमाळ, भंडारा या ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. वाशिमलाही चांगल्या पावसाची शक्यता आहे. नांदेड, उदगीर, लातूर, बीड, बार्शी, सोलापूर या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरलाही चांगल्या पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर, मालेगाव या ठिकाणीही चांगल्या पावसाची शक्यता आहे. नंदुरबार या ठिकाणीही 30 तारखेला पावसाची शक्यता आहे. तर कोकणपट्टीमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही 30 तारखेला दाखवली गेली आहे. 31 तारखेची परिस्थिती जर पाहिली 31 तारखेला जळगाव,
नंदुरबार या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, मालेगाव या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता ही 31 तारखेला दाखवली गेली. त्याच्यानंतर नाशिक, अकोला, बोईसर, पुणे, कोकणपट्टी, बारामती, सातारा या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. तर परभणी, नांदेड, लातूर, उदगीर, बार्शी, कोल्हापूर, सोलापूर, बारामती, अहिल्यानगर, वाशिम या ठिकाणीही हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, हिंगणघाट, अमरावती, नागपूर, भंडारा या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता ही 31 तारखेला आहे. 1 तारखेची परिस्थिती आपण पाहू. एक तारखेला सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, अमरावती, जळगाव या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर नागपूर या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये पावसाचे क्षेत्र खूपच कमी 1 तारखेला दाखवले गेले. त्याच्यानंतर जळगाव, छत्रपती संभाजीनगर हलका ते मध्यम, पूर्ण कोकणपट्टीमध्ये पावसाची शक्यता आहे. सातारा, बारामती, पुणे या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता ही 1 तारखेला आहे. तर 2 तारखेची जर परिस्थिती आपण पाहिली तर सोलापूर, बार्शी, लातूर, उदगीर, बीड, धाराशिव, परभणी, नांदेड या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाची शक्यता आहे. तर कोकणपट्टीला जोरदार पावसाची शक्यता सातारा, पुणे, अकोला, कोल्हापूर, रत्नागिरी या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर इकडे छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर या ठिकाणी, भंडारा या ठिकाणीही चांगल्या पावसाची शक्यता ही 2 तारखेला दाखवली गेली. शेतकरी मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे, परंतु इतर जिल्ह्यामध्ये पिकाला जीवदान देण्यासारखा, पिकाला आधार देण्यासारखा पाऊस हा पडतच राहणार आहे. पाऊस बंद होणार नाही या ECMWच्या मॉडेलनुसार तर दाखवलं गेले. त्यामुळं जे शेतकरी पावसाची सध्या काळजी करत आहेत त्या ठिकाणी सकाळच्या वेळेस उन्हाची तीव्रता वाटेल, परंतु दुपारनंतर वातावरणात मोठा बदल होऊन पिकापुरता तर काही जिल्ह्यात पाऊस पडेल, परंतु काही असे मोजके जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता ह्या पुढील 4 ते 5 दिवसामध्ये आहे. परंतु पाऊस बंद नाही, पाऊस बंद होणार नाही. रोज काही का होईना प्रत्येक गाव, खेडा असो, जिल्हा असो, तालुका असो, पाऊस पडत राहील. पाऊस बंद नाही. पिकापुरता पाऊस सध्या पडतोय. सध्या मोठ्या पावसाची शक्यता नाही. विदर्भातले 1-2-3 जिल्हे सोडले, मराठवाड्यातील 1-2-3 जिल्हे असे जर सोडले तर मोठ्या पावसाची इतर जिल्ह्यामध्ये कुठं शक्यता नाही. त्यामुळे सध्या पिकं जशी आहेत त्या पिकांना जीवदान देण्यासारखा, पिकाला आधार देण्यासारखा पाऊस हा कायम पडत राहील. पाऊस बंद होणार नाही आहे. यापुढील 4 ते 5 दिवसाचा अंदाज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, पुढे जशी वातावरणात बदल होईल तसे आपले व्हिडिओ येत राहतील. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.